ऐन पावसाळ्यामध्ये ठाणे स्टेशनची दुरावस्था, भर पावसामध्ये फलाटावर छत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल। या संदर्भात मनसे जाधवांकडून ठाणे रेल्वे स्थानकाची पाहणी, लवकरात लवकर यावर उपाय करण्याची मागणी। अमरनाथमधील बी केबिनवरून नवरेनगरकडे जाणारा रस्ता जलमय, साचलेल्या पाण्यातून वाहनांचा प्रवास। साचलेल्या पाण्यामध्ये अनेक दुचाकी आणि रिक्षा देखील बंद पडल्या। राज्यामध्ये 6 ते 7 दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यामध्ये हवामान विभागाचा रेड अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। अहिल्यानगरच्या वालुंबा नदीला पूर, वाळकी अकोळनेर परिसराला फटका। वाळकी पूलही पाण्याखाली, पाणी न ओसरल्यामुळे 24 तासानंतर सुद्धा अनेक गावांचा संपर्क तुटला। यंदा सरासरीच्या 106% पाऊस। बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका। बार्शीमध्ये घरांची पडझड, तर अनेक ठिकाणी पिकांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। राज्यामध्ये 19 मे पासून झालेल्या पावसामुळे 34 जणांचा मृत्यू। मुंबई, पुणे, रायगड, जालना आणि नगरमधील नागरिकांनी जीव गमावलाय। नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, एपीएमसी बाजारपेठेत फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, ग्राहक नसल्यामुळे फळं पडून। पुण्यामधील दौंड तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। 8 महिन्यापूर्वीच बांधलेला राहूमधील रस्ता पावसामुळे वाहून गेला। सिंधुदुर्गमध्ये एनडीआरएफची टीम दाखल। पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सिंधुदुर्गमधील प्रशासन सज्ज। जिल्ह्यामध्ये कोणतीही आपत्तीजन्य स्थिती ओढवल्यास मदत होणार।